आपले खोबरे लालसर असे भाजले आहे. आपण हे एका ताटात काढून घेऊ. त्यानंतर चणा डाळ, त्यानंतर बाजरी, त्यानंतर तांदूळ, त्यानंतर धना, त्यानंतर टोमॅटो आणि मिरच्या पण आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. चांगल्या भाजून घ्या. सर्वात लास्टला कांदा चांगला भाजून घ्यायचा. हा भाजलेला कांदा आहे, आपण तो तेल टाकून भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला सगळा मसाला हा भाजून झालेला आहे. त्यामध्ये कोथिंबीर पण दळून घ्यायची आहे. कोथिंबीरीने चव येते भाजीला दळल्यानंतर. तर काळा मसाला तयार आहे. आलं लसणाची पेस्ट पण तयार आहे. आपण या यंत्राच्या साहाय्याने बटाटे सोलून घेणार आहे आणि सुरीने चिरून घेणार आहोत. तर आपले बटाटे सोलून झालेले आहेत. आपले बटाटे चिरून झालेले आहे. तर आपण हे चांगले पाण्याने वॉश करून घेऊ. चवीनुसार मीठ, हळद, घरचा मसाला, खानदेशी मटण मसाला आणि संगमनेरी मसाला वापरून आणि कोथिंबीर. चला तर आपण भाजी करायला घेऊया. गॅसवर कढई ठेवली आहे. त्याच्यात तेल टाकून घ्या. आपल्या कढईमधले तेल तापले. त्यानंतर हे सगळे मसाले हे चांगले तेलात परतून घ्यायचे. आपल्याला मस्त असे परतून घ्यायचे. बारीक आचेवर घेऊन परतून घ्या. त्यानंतर धुवून घेतलेले बटाटे त्याच्यात टाकून घ्यायचे. ते चांगले मिक्स करायचे. छानपैकी असे मिक्स झालेले आहे. सगळा मसाला आपल्या बटाट्याला लागलेला आहे. तो असंच परतून द्यायचा आहे. त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. फोडणीला कोथिंबीर घातली की वास चांगला येतो म्हणून कोथिंबीर घालायची. त्यात 1 वाटी पाणी घालायचं आहे. आपले बटाटे 90% उकडलेले आहे. आता त्याच्यामध्ये आपण मसाला ॲड करणार आहोत. हा काळा मसाला त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. चांगला असा मिक्स करून घ्यायचा. एक लक्षात ठेवायचं, भाजीत कायम गरम पाणीच टाकायचं. गरम पाण्यामुळे भाजीची तरी आहे तशीच राहते. आपल्याला पाहिजे तशीच तरी येते. गार पाण्याने भाजीला तरी चांगली येत नाही. अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. तरी पण खूप छान आलेली आहे. ही भाजी तयार झाली. अशा पद्धतीने गावरान पद्धतीने काळ्या मसाल्यात बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.